तुम्हालाही वाटतं का की सेक्स आणि हस्तमैथून यातून मिळणारे समाधान एकच आहे? किंवा हस्तमैथुनाच्या सवयीमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात खरंच काही मोठे अडथळे येऊ शकतात का? अनेक पुरुषांना यातील खरा फरक माहीत नसतो आणि नकळत ते स्वतःचे नुकसान करून घेतात. आज आपण यावरच सविस्तर आणि उघडपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार सर्वांना, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण सेक्स आणि हस्तमैथून यांच्यातील फरकाबद्दल बोलणार आहोत. बघा, या दोन्ही गोष्टी पुरुषांना ऑर्गॅझम म्हणजेच परमोच्च आनंद देण्यास मदत करतात. दोन्हीमध्ये वीर्यपतन होते. दोन्हीमध्ये पुरुषांना समाधान मिळते. पण या दोघांमध्ये एक खूप मोठा फरक आहे. प्रगत विज्ञान असे सांगते की हस्तमैथुनामुळे पुरुषांना कोणतीही समस्या होत नाही, जोपर्यंत ते व्यसन बनत नाही किंवा तुम्ही ते खूप कठोरपणे करत नाही. कारण सेक्सचे अनेक भाग असतात. सेक्सच्या 4 अवस्था असतात. तुम्ही स्वतःला उत्तेजित करता, फोरप्लेमध्ये सहभागी होता, त्यानंतर पेनेट्रेशनमध्ये सहभागी होता आणि शेवटी आफ्टर प्लेमध्ये सहभागी होता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत एक पार्टनर असतो. पण सामान्यतः पुरुष हस्तमैथून करताना या 4ही टप्प्यांमध्ये सहभागी होत नाहीत. ते थेट पेनिट्रेशनच्या प्रक्रियेत म्हणजेच फ्रिक्शन प्रक्रियेत जातात आणि नंतर थेट स्खलन प्रक्रियेत जातात. जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या पार्टनरसोबत जवळीक साधण्यावर असते. पण जेव्हा तुम्ही हस्तमैथून करता तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त डिस्चार्ज होण्यावर असते. तिथे वेळेचे भान नसते, ना भावना, ना इमोशन्स आणि नाही उत्तेजित होण्याचा कोणताही मोड असतो. तुम्ही हस्तमैथुनामध्ये फक्त डिस्चार्जलाच आपला पूर्ण आनंद मानून बसता आणि इथूनच व्यसनाची सुरुवात होते. अनेक तज्ज्ञ असे सांगतात की जर पुरुषांनी हस्तमैथूनसुद्धा योग्य भावनांसह केले, जसे की ते स्वतःला उत्तेजित करत आहेत, स्पर्श करत आहेत, मग स्वतःला त्या मोडमध्ये घेऊन जात आहेत, स्वतःला वेळ देत आहेत, स्वतःला चांगल्या प्रकारे स्टिम्युलेट करत आहेत आणि मग हस्तमैथून करत आहेत, तर या प्रकरणात त्यांच्या समस्या थोड्या कमी समोर येतात. अशा प्रकारे केल्यास तुम्हाला हे इतक्या वारंवार करण्याची गरजही भासत नाही. पण अनेकदा पुरुष असे करत नाहीत. बघा, सामान्यतः सेक्सचे व्यसन खूप कमी लागते. कारण जेव्हा आपण यामध्ये सहभागी होतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर रिलॅक्स होते. जेव्हा आपल्याला ऑर्गॅझम मिळतो तेव्हा आपल्या शरीराला थकवा जाणवतो. आपण एक प्रकारे कठीण व्यायाम करतो, ज्यामुळे मग याची वारंवारता खूप कमी होते. पण जेव्हा तुम्ही हस्तमैथून करता आणि जर तुम्हाला त्याचे व्यसन लागले, कारण तुमचे वेळेवर लक्ष नसते, तर तुम्ही कुठेही कधीही डिस्चार्जचाच विचार करता आणि तुमची वेळ हळूहळू कमी होत जाते. हस्तमैथुनाच्या या व्यसनामुळे मग तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच शीघ्रपतन आणि अनेकदा इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच ताठरतेची समस्यासुद्धा निर्माण होते. कारण तुम्ही ते खूप कठोर पद्धतीने करता, ज्यामुळे तुमचे रक्ताभिसरण खराब होते, तुमच्या नसा कमकुवत होतात आणि तुमचा वेळही खराब होतो. जर तुम्ही आनंद घेऊन शारीरिकदृष्ट्या कोणासोबत सहभागी होत असाल तर तुमचा डिस्चार्ज 1 सेकंदात होणार नाही, 10 सेकंदात होणार नाही. तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मिनिटे किंवा 4 मिनिटांचा वेळ लागेल. पण हस्तमैथुनामध्ये तुम्ही स्वतःला इतका वेळ देऊ इच्छित नाही आणि तुम्हाला वाटते की लवकरात लवकर डिस्चार्ज करून मोकळे व्हावे. आणि अनेक लोक तर दिवसातून 2-2, 3-3, 4-4 वेळा हे करतात, जे त्यांना खूप जास्त नुकसान पोहोचवते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुद्धा या व्यसनात अडकत आहात, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण कदाचित आत्ता तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, पण समस्या तुमच्या समोरच उभी आहे, फक्त तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करत आहात. कदाचित तुम्हाला आज इरेक्शनचे प्रॉब्लेम्स येत नसतील, पण उद्या येऊ शकतात. आज अडचण नसेल, पण उद्या नक्कीच होईल. लक्ष न दिल्यास इतरही समस्या उद्भवतील. अनेक लोकांच्या तर वैवाहिक जीवनातही यावरून समस्या निर्माण होतात. म्हणूनच हा जो मुख्य फरक आहे ना, तो समजून घ्या. जर तुम्हाला हस्तमैथून करायचेच असेल तर ते पूर्ण प्लेजरसोबत करा. शक्य तितकी कमी करा. जेव्हा खूपच गरज वाटेल तेव्हाच करा. नैसर्गिक उपाय, नॅचरल रेमेडीज. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला शिथिलतेची तक्रार जाणवत आहे, व्यवस्थित कडकपणा येत नाहीये किंवा ताठरता येत नाहीये, तर यासाठी तुम्ही काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करू शकता. सर्वात आधी तुमच्या जीवनशैलीत बदल करा. दररोज व्यायाम करा, विशेषतः पेल्विक स्नायूंचे व्यायाम करा, ज्यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते. तुमच्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा, जसे की बदाम, अक्रोड, खजूर आणि ताजी फळे. यासोबतच अश्वगंधा, पांढरी मुसळी किंवा शिलाजीत यांसारख्या नैसर्गिक आयुर्वेदिक गोष्टींचा वापर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करू शकता, ज्यामुळे ताकद आणि स्टॅमिना वाढण्यास नैसर्गिकरित्या मदत होते. पुरेशी झोप घ्या आणि ताणतणाव दूर ठेवा. या नैसर्गिक गोष्टी तुम्हाला आतून मजबूत बनवतील आणि तुमच्या समस्या हळूहळू दूर होतील. हस्तमैथून ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपण स्वतःला थोडे खुश करतो, स्वतःला आनंद देतो
पण हा कधीही सेक्सला एक मजबूत पर्याय ठरू शकत नाही. कारण सेक्समध्ये 2 पार्टनरचा सहभाग असतो. दोघांच्या भावना काम करतात, दोघांचा स्पर्श काम करतो, प्रगल्भता काम करते, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोघांचे परफॉर्मन्स काम करते. आणि इथे तुम्ही एकटे आहात, फक्त तुम्हीच करत आहात. त्यामुळे या प्रकरणात हे फक्त यासाठीच करा जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल आणि व्यसनही लागणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे सेशन बुक करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही डिस्कस करू शकता. थँक्यू. बाय बाय.